सोलापूरमध्ये गॅस सिलेंडरसाठी नागरिकांच्या मोठमोठ्या रांगा लागल्यात। गॅस एजन्सीच्या कार्यालयाच्या बाहेर मोठ्या प्रमाणात गर्दीही जमलेली आहे। सोलापूरमध्ये पोलीस बंदोबस्तात गॅस वितरण सुरू आहे। गॅस तुटवडा असल्याने नागरिकही स्वतः सिलेंडर घेऊन एजन्सीकडे जात आहेत। तळपत्या उन्हात 1 ते 1.5 किलोमीटरपर्यंत नागरिकांच्या ह्या रांगा लागल्यात। सोलापूरमधील अनेक गॅस एजन्सीच्या बाहेर अशाच पद्धतीची गर्दी तुम्हाला पाहायला मिळेल। सोलापूरमधील अनेक गॅस एजन्सी बाहेर नागरिकांनी ज्या आहे ते घरगुती गॅससाठी ज्या आहे ते मोठी गर्दी केल्याचं चित्र दिसतंय। खरं तर पोलीस बंदोबस्तासह हे संपूर्ण प्रक्रिया जी आहे ती गॅस घेण्यासाठी नागरिक जे आहेत ते मोठी गर्दी केल्याचं चित्र आपल्याला या दृश्याच्या माध्यमातून दिसतंय। सकाळी 7 वाजल्यापासून घरगुती गॅस घेण्यासाठी संपूर्ण नागरिक जे आहेत या ठिकाणी मोठी गर्दी केल्याचं चित्र आपल्याला या दृश्याच्या माध्यमातून दिसतंय। खरं तर 1 ते 1.5 किलोमीटरची ही रांग तळपत्या उन्हामध्ये सोलापूरकर जे आहे ते घरगुती गॅस घेण्यासाठी या ठिकाणी एजन्सीच्या बाहेर मोठी गर्दी केल्याचं चित्र आपल्याला एकंदरीत दिसून येतंय। खरं तर गेल्या 1 तास भरापासून 2 तास झालं नागरिक जे आहे ते तळपत्या उन्हामध्ये घरगुती गॅस घेण्यासाठी जे आहे ते या ठिकाणी आल्याचं चित्र आपल्याला एकंदरीत दिसून येतंय। दादा काय सांगाल, एकंदरीत किती वेळ झाला या ठिकाणी आलात? आजी किती वेळ झाला आला? मी 9 बजे आले खरं 9 वाजता 9 वाजता आला। काय किती वेळ लागते म्हणते? काय बाबा कोणाला तात्याने सांगितलं नाही, पाळे म्हणलं पाळेला लावले। दादा काय सांगाल, किती वाजल्यापासून आलेला आहात आणि काय इथं काय सांगण्यात आलेलं? गॅस तर अर्धा तास झाला इथं। काय सांगितलंय? गॅसचं बुकिंग केलेलं आहात परंतु इथं घेऊन येण्यास सांगितलंय का? डिलिव्हरी गर्दी? हा 3 दिवस झालं बुकिंग केलेलं। डिलिव्हरी बंद केले का? हा डिलिव्हरी गर्दी। काय सांगाल, किती वाजल्यापासून या ठिकाणी आलेला आहात आणि कशा प्रकारची ही परिस्थिती आहे? तळपतं ऊन आहे, 2 ते 3 किलोमीटरच्या रांगा लागलेल्या आहेत। काय सांगाल? मी माझ्या वडिलांना घेऊन या ठिकाणी आलो। माझे वडील त्या ठिकाणी आजारी आहेत। असं असताना 28 तारखेला मी नंबर लावलेला आहे। 1 महिना झालं मी यांच्याशी कंटिन्यू संपर्कात होतो। आम्हाला गॅस कधी येणार आहे, यांनी एकतर पूर्वकल्पना काय दिलं नाही, त्यामुळे मोठा गोंधळ या ठिकाणी उडालेला आहे। आज घरात गॅस नाही आहे, चूल पेटाचा अवघड झालेला आहे आणि शासन एकाकडे सांगताय की तुम्ही कुठल्याही प्रकारची काळजी करू नका, तुम्हाला गॅसचा पुरवठा केला जाईल। हा कुठला पुरवठा आहे? कुठलं नियोजन आहे? सरकारचं शून्य नियोजन आहे। या शून्य नियोजनाचा मी जरा जाहीर निषेध करतो। अनिकेत गायकवाड, पुढारी न्यूज, सोलापूर। तर सोलापूरमध्ये नेमकी काय परिस्थिती होती ती आपण बघितलेली आहे। तर जालन्यामध्ये सुद्धा अशीच परिस्थिती बघायला मिळते। घरगुती गॅस सिलेंडर खरेदीसाठी ग्राहकांची एजन्सीच्या बाहेर मोठी गर्दी जमली आहे। गर्दीचं नियोजन करण्यासाठी गॅस एजन्सीच्या बाहेर 2 पोलीसही तैनात आहेत। आखाती देशांतील युद्धजन्य परिस्थितीमुळे गॅस सिलेंडरचा तुटवडा निर्माण होईल आणि त्याचे दर वाढतील किंवा भविष्यात गॅस सिलेंडर मिळणं कठीण होईल या भीतीने नागरिक सध्या गॅस एजन्सीच्या बाहेर गर्दी करतायत। देशामध्ये जे सध्याला युद्ध चालू आहे त्या युद्धामुळे तिथून पुरवठ्यावर थोडा परिणाम झालेला आहे। केंद्र शासनाने कमर्शियल गॅसवर पूर्णतः बंदी आणलेली आहे की डोमेस्टिक आपल्या घरगुती ग्राहकांना त्रास होऊ नये। पण ह्या लोकांची ना अशी चिंता आहे की आम्हाला सिलेंडर भेटणार नाही। आम्ही त्यांना सांगतो की तुम्ही बुक करा, 2-3 दिवसात तुमच्या घरपोच सिलेंडर येऊन जाईल, पण लोक त्यासाठी वेट थांबायला तयार नाही। त्याच्यामुळं इथे गर्दी झालेली आहे आणि हे लोक इथे नंबर लावून उभे। नवी मुंबईमध्ये देखील गॅस सिलेंडरसाठी ग्राहक सकाळपासून सकाळी 6 वाजल्यापासून रांगेत उभे असल्याचं समजतंय। सानपाडा येथील गॅस एजन्सीच्या बाहेर नागरिकांनी मोठी गर्दी केली आहे। 5 ते 6 तास रांगेत थांबूनही अनेकांना सिलेंडर काही मिळत नाहीये। त्यामुळे ग्राहक नागरिक अक्षरशः मेटाकुटीला आलेले आहेत। जिनको जरूरत नहीं है वो भी लेने के लिए आ रहे हैं। जिनको जरूरत है तो वो तो सही है, जिनको जरूरत नहीं वो भी लेने के लिए आ रहे हैं। 2 सिलेंडर है तो कम से कम 1 सिलेंडर तो चल रहा है ना। परेशानी तो है ना भाई, परेशानी तो है। जब विदेश में परेशानी तो देश में परेशानी कैसे नहीं हुई? हमारे यहाँ थोड़ा गैस पैदा हो रही है। और भाव क्या, भाव भी कुछ बढ़ा है? हाँ 60 रुपये बढ़ाया है। घरगुती गॅस सिलेंडरचा पुरवठा वाढवण्यासाठी विक्रेत्यांनी नागपूर खंडपीठामध्ये धाव घेतलेली आहे। हायकोर्टाची केंद्र सरकारसह कॉन्फिडन्स पेट्रोलियम कंपनीला नोटीस आली आहे। कॉन्फिडन्स पेट्रोलियम इंडिया कंपनीच्या 6 विक्रेत्यांची हायकोर्टामध्ये याचिका। घरगुती गॅस पुरवठ्याला प्राधान्य देण्याच्या सरकारच्या धोरणाचं पालन करण्याचे कोर्टाने आदेश दिलेत। युद्धाच्या पार्श्वभूमीवर पेट्रोलियम आणि नॅचरल गॅस मंत्रालयानं एलपीजी उत्पादन आणि पुरवठ्याला प्राधान्य देण्याचे आदेश जारी केलेत।
नागपूरमधून ही महत्त्वाची अपडेट. कॉन्फिडन्स पेट्रोलियम इंडिया कंपनीच्या 6 विक्रेत्यांनी ही याचिका दाखल केलेली आहे आणि घरगुती गॅस पुरवठ्याला प्राधान्य देण्याचं पालन करण्याचे आता कोर्टाने आदेशही दिलेले आहेत.